आणि आता बातमी आहे ती एसटी कर्मचाऱ्यांची। एसटी कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं 56% वेतन जमा झालेलं आहे। यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेमध्ये निम्माच निधी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना अर्धच वेतन मिळाले। उरलेला 44% वेतन कधी मिळेल या संदर्भात कर्मचारी चिंतेत आहेत। एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपये मागितल्याची सूत्रांची माहिती आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा। शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी मिळाल्याने वेतन कमी। उरलेले 44% वेतन कधी मिळणार? एसटी कर्मचारी चिंतेत। एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपये मागितल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारने पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 15 तारखेला महामंडळाची परिवहन विभागाच्या सचिवांसोबत बैठक। अपुऱ्या पगारात जगायचं कसं असा सवाल आता एसटी कर्मचाऱ्यांसमोर येऊन ठेपलाय। पूर्ण पगाराची मागणी करत कर्मचाऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलाय। महिन्याभराचं काम करून आम्हाला मात्र 56% पगार दिलाय आणि त्यामुळे राज्यातला एसटी कर्मचारी प्रचंड प्रक्षुब्ध झालेला आहे। आम्हाला खायची वांदी झालीत आणि म्हणून तातडीने 100% पगार करावा, अन्यथा आमचा संघर्ष अटळ आहे। आम्ही आंदोलनाचं कालच भावना प्रशासनाला कळवलेल्या आहेत। तुम्ही आता एक तर बघितलं असेल एसटी मध्ये अगोदरच आमच्या 350 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यामुळे केवळ आणि केवळ आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या आणि परत तेच पाऊल आम्हाला उचलण्याचं या ठिकाणी काम सरकारने आमच्यावर आणलेलं आहे। वेळेवर जर पगार मिळत नसेल तर हे कर्मचाऱ्यांचं खरं दुर्दैव आहे आणि एसटी प्रशासनाच्या शासनाच्या विरोधात अतिशय कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या अर्ध्या पगारावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या। पगारासाठी 466 कोटींची गरज असते, मात्र सरकारकडून 200 कोटींच्या आसपास रक्कम दिल्याचं श्रीरंग बर्गे म्हणाले। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित रक्कम 10 दिवसात खात्यात टाकणार असून सरकार सकारात्मक असल्याचं सदावर्ते म्हणाले। या महिन्यात सरकारने फक्त 272 कोटी 96 लाख रुपये इतकीच दिली, म्हणजे जवळ आता ती वाढून मला 1000 कोटी पर्यंत गेली रक्कम। म्हणजे 1000 कोटी आमचं देणं आहे, त्याचे तुम्ही 272 कोटी 96 लाख रुपये देतात, कसा पगार करणार? 8-10 दिवसामध्ये वरच्या स्तरावर तातडीने कारवाई चालू आहे आणि होईल। त्यात मी त्यांना विचारलं लवकरच पगार होईल, म्हणजे आश्वासन नाही, होईलच म्हणले मला। 5 दिवसात पगार न आल्यास मंत्रालयाच्या ऑफिस बाहेर आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी दिलाय। तर श्रीरंग बर्गेंनी आंदोलनापेक्षा पाठपुरावा करण्याचा सल्ला सदावर्तेंनी दिलाय। राज्य सरकारला एक दिवशी मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांना एकत्र करून ओम प्रकाश गुप्ता आणि अर्थ खात्याच्या कार्यालयावरती मंत्रालयाचा मोर्चा करणार किंवा एखादं संघर्षमय आंदोलन करणार ते करणार, कारण ते सगळे याच्यातला जो झाडीतला शुक्राचार्य कोण असेल तर गुप्ता आहे। बर्गे सेवानिवृत्त आहेत, वयोवृद्ध आहेत आणि मला असं वाटतं की बर्गेंनी अधिकाऱ्यांवर म्हणजे आंदोलनाचं हे करण्यापेक्षा त्यांनी स्वतः तरी एकदा एकट्याचं तरी आंदोलन करून दाखव। दरम्यान अर्थ खात्याविषयी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त केली होती। प्रवासी संख्या आमची वाढली आहे, परंतु पैसे मात्र आम्हाला जे अर्ध तिकीट आहे त्याचे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात। ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही प्रॉफिट मध्ये जाऊ, पण कधी कधी ते पैसे वेळेवर शासनाच्या आमच्या अर्थ खात्याच्या डिपार्टमेंट कडनं मिळत नसल्या कारणानं कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतो।